मी विजय राऊत. आपल्या इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टच्या निमित्ताने आम्ही सर्व शेतकऱ्यांना भेटीगाठी देतोय. माझ्याबरोबर एसटीसी लीडर दीपक नानवरे सर आहेत, जेटीसी लीडर डॉक्टर सुरेश थोरात सर आहेत, बापू साळुंके सर आहेत, माझे सरपंच. आणि सर आपलं नाव काय? बाळू दत्तात्रय दगडे. अच्छा, ह्या अगोदर तुमचा एक इंटरव्ह्यू झालेला आहे, याच्यावरती आम्ही तुमची एक बाईट घेतलेली आहे. आता तुमच्या ह्या शेतामध्ये आलो आणि शेतामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला जरा थोडासा फरक दिसतोय. हे शेत पण तुमचंच आहे का? हा आहे की. आणि हे पण तुमचंच आहे का? आमचंच आहे. ही पण मकाच आहे काय? हा हे पण ही पण मकाच आहे का? एकाच हा दिवशी. फरक का जाणवतोय? आता हे बघा, त्याला ग्रोमॅजिक काहीच मारलं नाही. तुम्ही काय मारलेलं नाही? काहीच मारलं नाही. इंडिया ॲग्रोचं जे भुवास्त्र ग्रो मॅजिक इथं तुम्ही मारलेलं नाही नाही. नाही. बरं, का मारलं नाही? प्रयोग बघायसाठी. प्रयोग म्हणजे तुम्हाला अनुभव घ्यायचा होता अनुभव घ्यायचा होता. की ह्याच्यात काय फरक पडतोय आणि त्याच्यात काय फरक पडतोय. हा. एकाच दिवसाला लावली मका? एकाच दिवशी एकाच तासात. एकाच तासात लावली. हा. किती उंची वाढली त्याची? हे 3 फूट असेल. 3 फूट. आता इकडे जरा इथं मारलं तुम्ही? हा इथं मारलं. इथं काय काय मारलं तुम्ही? ग्रोमॅजिक, पोलिप, आणि भुवास्त्र. रोस्टर. बरं, आता ही किती झालेली आहे मका? किती उंच झाली? हे 10 फूट. 10 फुटाची मका झाली. हा. आता मला सांगा, असं किती दिवसाची आहे ही आणि ती मका किती दिवसाची आहे? एकाच दिवसाचे. हा, आता झाले किती दिवस मकाला? एक 1.5-2 महिने झाले. 1.5-2 महिन्यामध्ये मित्रांनो एवढा मोठा रिझल्ट. आता ते उभे कुठे राहिले तर त्यांच्या वरती मका कुठे गेले? आनंदी आहात ना तुम्ही? लय आनंदी. आता मला सांगा की जी तुमची व्यथा आहे ती इतर शेतकऱ्यांची व्यथा आहे. हा. बरोबर आहे की नाही? हा. तुम्ही शेतकरी, ते शेतकरी, आज शेतकरी बेजार झाले, त्रस्त झाले. त्रस्त. काय सांगाल आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना? तुम्ही काय सगळं- संदेश द्या? सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. आम्ही काकडीला वापरतो, वांग्याला वापरतो, आणि भेंडीला वापरलं नाही ती भेंडी. हे बघा, हे भेंडी. या इकडे, इथे या. सांगा भेंडीचं, सांगा सर. बघा भेंडी भेंडीला वापरलंच नाही. वापरलं नाही. वापरलं नाही. हा. आता भेंडीला न वापरल्यामुळे काय नुकसान झालंय? लय नुकसान झालं. बरोबर आहे. हा. भेंडीला का वापरलं नाही तर ह्याचाही प्रयोग करायचा आहे, परंतु कधी कधी अनुभव विकत घ्यावा लागतो, जोपर्यंत आपल्याला येत नाही. आता ह्यांच्या पंचक्रोशीमध्ये ह्यांचे जवळजवळ आहे ना की 100-150 शेतकरी यांच्या ओळखीचे आहेत. पण जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही सांगणार नाही. आता तुम्हाला अनुभव आला, आता काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? एक नंबर आहे. 1 नंबर आहेत आणि 100% सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. ओके, धन्यवाद. धन्यवाद.